उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलेल्या टीकेचा भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी समाचार घेतलाय। आम्ही टीका केली तर त्यांच्या अडचणींमध्ये वाढ होईल असा इशाराच रवींद्र चव्हाणांनी अजित पवारांना दिलाय। अजित पवारांनी पिंपरी चिंचवड पालिकेमध्ये भाजपनं भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता। दरम्यान यानंतर अजित पवारांना भाजपनंही प्रत्युत्तर दिलंय। पाहूया। राक्षसाचं दहन करण्यासाठी आम्ही हे सगळ्या निवडणुकीच्या मैदानात उतरलेलो आहे। आम्ही कधी आरोप करायला गेलो तर त्यांना फार अडचणी निर्माण होतील। एकतर तुमच्या भ्रष्टाचाराचे आरोप भाजपने केलेले आहेत आणि आता तुम्ही भाजपवरती भ्रष्टाचाराचे आरोप करता, मग सरकारमध्ये राहताय कशाला? पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांनी भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर भाजपनं अजित पवारांना थेट इशारा दिलाय। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी अजित पवारांचा चांगलाच समाचार घेतलाय। आम्ही अजित पवारांवर आरोप केलेत तर त्यांच्या अडचणींमध्ये वाढ होईल असा थेट इशारा रवींद्र चव्हाणांनी अजित पवारांना दिला। पिंपरी चिंचवडमध्ये भ्रष्टाचारी राक्षसाचं दहन करण्यासाठी मैदानात उतरल्याचं म्हणत अजित पवारांनी भाजपवर शरसंधान साधलं होतं। पालिकेच्या कारभारात पारदर्शकतेचा पूर्णपणे अभाव आहे। राज्यातील कोणाचाही वचक राहिलेला नाहीये। त्यामुळे शहरामध्ये लुटारू गँग तयार झालेली आहे आणि या भ्रष्टाचारी राक्षसाचं दहन करण्यासाठी आम्ही हे सगळ्या निवडणुकीच्या मैदानात उतरलेलो आहे। पवारांचं हे वक्तव्य जे आहे हे वक्तव्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती असणारं हे वक्तव्य आहे असं मला वाटतं। अजित पवारांनी खुद के गिरेबान में झाँक के देखना चाहिए जसं हिंदीमध्ये म्हणतात ते पाहिलं पाहिजे। आम्ही कधी आरोप करायला गेलो तर त्यांना फार अडचणी निर्माण होतील याची त्यांनी काळजी घेतली पाहिजे। एवढंच नव्हे तर अजित पवारांनी पिंपरी चिंचवड पालिकेमध्ये झालेल्या गैरकारभाराची थेट यादीच वाचून दाखवली। 1.25 किलोमीटर रस्त्यासाठी 81 कोटींचा खर्च दाखवल्याचा आरोप यावेळी अजित पवारांनी केला। दरम्यान दादांच्या या आरोपानंतर रवींद्र चव्हाणांनी अजित पवारांना सल्ला देत चांगलंच सुनावलं। 1.25 किलोमीटर रस्त्यासाठी पत्रकार मित्रांनो खर्च किती असावा? 81 कोटी। 1.25 किलोमीटरचा रस्ता, 81 कोटीचा खर्च। काय चाललंय म्हणजे फार लुबाडणूक, अशी लुबाडणूक कधी कुठे बघितली नव्हती। टेल्को रस्त्यावर मुळा नदी सुधार कार्यक्रम 300 कोटीचा, स्वच्छतेच्या निविदा, पण शहर तुम्हाला स्वच्छ दिसतं का? धूळ आणि कचरा त्या ठिकाणी दिसतो। पालिकेच्या कारभारात पारदर्शकतेचा पूर्णपणे अभाव आहे। ते कोणत्या पक्षाबद्दल म्हणतायत? नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातल्या असणाऱ्या पक्षाबद्दल म्हणतायत? देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामधल्या असणाऱ्या पक्षाबद्दल म्हणतायत? खरं तर आरोप प्रत्यारोप कसे करावेत हे त्यांनी ठरवलं पाहिजे। अजित पवारांनी भाजपला टार्गेट केल्यानंतर शांत बसतील ते संजय राऊत कसले? अजित पवारांनी भाजपवर केलेल्या टीकेनंतर संजय राऊतांनीही भाजपसह अजित पवारांवर हल्लाबोल केलाय। भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप करतात, मग सत्तेत कशाला राहतात असा सवाल संजय राऊत यांनी अजित पवारांना केलाय। एकतर तुमच्या भ्रष्टाचाराचे आरोप भाजपने केलेले आहेत आणि आता तुम्ही भाजपवरती भ्रष्टाचाराचे आरोप करता, मग सरकारमध्ये राहताय कशाला? कशा करता राहताय सरकारमध्ये? या शरद पवारांबरोबर परत, नाहीतर तुम्ही युती केलेलीच आहे पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्ये। महापालिका निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी पुढे पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीसोबत युती करणार नसल्याची रोखठोक भूमिका घेतली। एवढंच नव्हे तर पिंपरी चिंचवडमधील अनेक माजी नगरसेवकांनाही राष्ट्रवादीतून फोडत भाजपमध्ये प्रवेश दिला। मात्र त्यानंतर अजित पवारांनी पिंपरी चिंचवडमध्ये पत्रकार परिषद घेत थेट भाजपलाच घेरलं। दरम्यान त्यानंतर भाजपनंही जशास तसं प्रत्युत्तर देत दादांना इशारा दिला। कैलासपुरी, झी 24 तास, पुणे।